मित्रांनो, वृश्चिक रास म्हणजे इंग्रजीत स्कॉर्पिओ ही राशीचक्रातील 8वी रास असून ती आपल्या तीव्र आणि गूढ स्वभावासाठी ओळखली जाते. वृश्चिक राशीचे लोक संवेदनशील, हुशार, विश्वासू आणि निष्ठावान असतात. जर तुम्ही त्यांचा विश्वास जिंकला तर ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात. वृश्चिक राशीवाल्यांना कोणी धोका दिला, त्यांचा अपमान केला तर ते समोरच्याला बिलकुल सोडित नाहीत. ते त्या गोष्टींचा वेळ आल्यावर बदला घेतात. असो, ही होती थोडीशी बेसिक माहिती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. परंतु आपण आज या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशीला मे 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत. त्यात आपण पुढील टॉपिक्सवर बोलणार आहोत, जसे की वृश्चिक राशींच्या लोकांचा फॅमिली लाईफ कसं राहील, लव्ह लाईफ, करिअर कसं राहील, फायनान्स, हेल्थ, शिक्षण कसं राहील, नेमकं काय होणार त्यांच्या लाईफमध्ये मे महिन्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे महिना जो आहे तो भाग्याचा ठरू शकतो, कारण नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मे महिन्यात मिळणार आहे. असं काय घडणार आहे बरं मे महिन्यात? तर मे महिन्यात जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे. 14 मे ते 1 जून गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे आणि हा राजयोग अनेक राशींना लाभ देणारा आहे, प्रगतीचे नवे मार्ग दाखवणार आहेत आणि राशींमध्ये वृश्चिक राशीचा नंबर यामध्ये नक्कीच आहे. या योगाच्या प्रभावामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात, आर्थिक स्थिती सुधारते. आता प्रथम बघूया कौटुंबिक स्थिती कशी राहील. मे महिन्यात तुमच्यासाठी कौटुंबिक दृष्टीने सरासरी असेल. काही वेळेस वडील किंवा घरातील व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. राहू 4थ्या घरात असल्यामुळे घरगुती आयुष्यात काही प्रमाणात तणाव किंवा असमाधान असू शकते. मात्र महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. आता बघूया लव्ह लाईफ. या महिन्यात शनीच्या प्रभावामुळे तुम्ही लव्ह लाईफमध्ये वरवरच्या आकर्षणापेक्षा गंभीर आणि अर्थपूर्ण संबंधांना महत्त्व द्याल. तसेच 14 मेपर्यंत शुक्राच्या प्रभावामुळे सुरुवातीचे काही दिवस प्रेमसंबंधासाठी चांगले असतील. 21 मे नंतर गुरूच्या संक्रमणामुळे जोडीदारासोबतचे जुने मतभेद दूर होण्यास मदत होईल. 26 मे नंतर जोडीदारासोबत पर्यटनाच्या किंवा परदेश प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. आता ज्यांचे विवाह ठरत नाहीयेत त्यांच्यासाठी हा महिना सकारात्मक असून विवाहाचे योग जुळून येऊ शकतात. आता बघूया वृश्चिक राशीचं करिअर कसं राहील. मे 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत फलदायी आणि प्रगतीचा ठरणार आहे. तुमच्या कामातील क्वालिटी वाढेल, ज्यामुळे प्रमोशन्स किंवा पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात तुमच्या कष्टाचं कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. त्याचबरोबर कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करण्याची अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळावे आणि शांत राहून परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल. आता बघूया वृश्चिक राशीचा व्यवसाय कसा राहील मे महिन्यात. तर वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आणि आर्थिक लाभांचा ठरेल. या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या व्यवसायात नवी दिशा देणारी ठरेल. या काळात तुम्हाला नवीन ऑर्डर्स, क्लायंट्स मिळतील. मार्केटमध्ये तुमची एक पद प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्याकडे विश्वास ठेवून येतील. तुम्हाला व्यवसायात रखडलेली पेमेंट्स परत मिळण्याची शक्यता आहे. आता बघूया वृश्चिक राशीची हेल्थ म्हणजे आरोग्य कसं राहील मे महिन्यात. वृश्चिक राशींच्या लोकांच्या आरोग्याबाबत थोडी संमिश्र स्थिती राहील. 11 मेपर्यंत तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील, परंतु कामाच्या अतिव्यापामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. मे महिन्यातील उष्णतेमुळे आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे उष्णतेच्या संबंधित समस्या जसं की पित्त होणे, डोळे जळजळणे, त्वचेचे विकार होणे किंवा पोटाचे आजार होणे, अपचन होणे, गॅस होणे यासारखे त्रास तुम्हाला होऊ शकतात. तसेच कामाच्या जबाबदारीमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. हे सगळं टाळण्यासाठी चांगला आहार घ्या, व्यायाम करा, प्राणायाम करा, उन्हात जास्त फिरू नका, जास्त पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या. आता बघूया वृश्चिक राशीच्या लोकांचा फायनान्शियल कंडिशन कशी राहील मे 2026 मध्ये. तर हा मे महिना वृश्चिक राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या महिन्यात तुम्हाला काही मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात, परंतु त्याचवेळी खर्चाचे प्रमाणही वाढलेले दिसेल. मे महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अनपेक्षित धनलाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. परंतु नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दैनंदिन गरजा किंवा कुटुंबातील शुभ कार्यांवर पैसे खर्च होण्याचे योग आहेत. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला पैशांचं बजेट बनवून ठेवणे तुमच्यासाठी लाभदायी असेल.
आता जे वृश्चिक राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी हा महिना कसा असेल हे बघूया. मे महिन्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि कष्ट यावरच तुमचे यश अवलंबून असेल. जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी 16 मे नंतर नवीन आणि सकारात्मक संधी चालून येतील. तांत्रिक अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी अतिरिक्त मेहनतीची आणि मार्गदर्शनाची गरज भासू शकते. मानसिक शांती आणि अभ्यासात लक्ष लागण्यासाठी नियमितपणे गणपती अथर्वशीर्ष वाचणे तुमच्यासाठी लाभदायक राहील. आता वृश्चिक राशीवाल्यांनी मे 2026 मध्ये काय वैदिक उपाय केले पाहिजे जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल किंवा फायदा जास्त होईल, तर ऐका. पहिला उपाय आहे दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करा. दुसरा उपाय मंगळवारी हनुमानाला लाल फुले अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ आहे. तिसरा उपाय दर मंगळवारी मंगळाचा बीज मंत्र 108 वेळा म्हणा. असे केल्यास तुम्हाला मंगळ ग्रहाचे चांगले परिणाम मिळतील. चौथा उपाय तणाव कमी करण्यासाठी दररोज ध्यान म्हणजे मेडिटेशन करा. पाचवा उपाय शक्य असल्यास दर शनिवारी भटक्या कुत्र्यांना अन्न खायला द्या आणि घरामध्ये बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे घरात ठेवू नका. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती? जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.